नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 7 जानेवारीच्या भागामध्ये मित्रांनो आजचा भाग सुद्धा खूप छान आहे. आजच्या भागामध्ये जीवाने तो जो काही व्हिडिओ केलेला असतो, तो व्हिडिओ सर्वजण बघतात आणि तो व्हिडिओ बघितल्यानंतर काव्य आणि मानिनी तर खूप खुश होतात आणि त्यानंतर मानिनी जीवाला समजावून सांगू लागते, की "तू रात्रभर तिथे झोपू नकोस, तुला त्रास वगैरे होईल." तर तेव्हा जीवा तिचं काही ऐकत नाही आणि तिला बरोबर मनवतो. आणि त्यानंतर मित्रांनो नंदिनी चक्क जीवाच्या काळजीपोटी त्याला वरण-भात तयार करून देते आणि शारदाकडून त्याला पाठवते आणि इकडे पार्थचं प्रतिबिंब म्हणजे जीवासारखं पार्थचं सुद्धा प्रतिबिंब आलेलं असतं आणि ते प्रतिबिंब पार्थला सर्व काही समजावून सांगतं. म्हणजे पार्थ तर काव्याचा तो त्याने जे काही स्केच काढलेलं असतं ते फाडणार असतो आणि तेव्हा त्याचं प्रतिबिंब त्याला सर्व काही व्यवस्थित समजावून सांगतं. आणि त्यानंतर आता जीवा नंदिनीने पाठवलेलं जेवण जेवू लागतो आणि तेव्हा नंदिनी त्याच्याकडे बघतच असते. म्हणजे ती बाल्कनीमधून लपून त्याला बघत असते आणि इकडे तर काव्यासुद्धा म्हणजे आपला जो काही प्रोग्राम असतो तो चालूच ठेवते. म्हणजे तिने जो काही बोका ऑर्डर केलेला असतो, त्या बोक्याला ती आपल्या जवळ झोपवते आणि त्याला म्हणते, "तू आणि मी आता एकत्रच असणार आहोत बोक्या." असं म्हणून तिने म्हटल्यानंतर पार्थला धक्का बसतो आणि तो धक्क्यानेच तिच्याकडे बघत असतो मित्रांनो. तर मित्रांनो चला आपण आजच्या भागाला सुरुवातीपासून बघूया. मानिनी म्हणत असते म्हणजे आता पिहू तो मोबाईल घेऊन जाते, तर तेव्हा मानिनी म्हणत असते, "पण आता मला कसा काय मोबाईल बघायला मिळणार?" तर तेव्हा काव्या म्हणते, "अहो, माझा फोन आहे ना, मी दाखवते थांबा." असं म्हणून ती आता जीवाचा तो व्हिडिओ चालू करते. तर तेव्हा जीवा व्हिडिओमध्ये बोलत असतो, "सो मी जीवा नंदिनी देशमुख, राहणार मुंबई. माझं लग्न झालेलं आहे, पण माझी बायको माझ्यासोबत नाहीये." असं तो बोलत असतो. आणि आता इकडे पिहू तोच व्हिडिओ दाखवायसाठी पार्थकडे येते आणि त्याला सुद्धा तो व्हिडिओ दाखवू लागते. तर जीवा आता पुढे म्हणत असतो, "16 डिसेंबरची व्हायरल क्लिप तुम्ही सुद्धा सगळ्यांनी बघितलीच असेल. त्यामुळे माझी बायको माझ्यासोबत का नाहीये, हे मी तुम्हाला वेगळं सांगायची काही गरज नाहीये. माझी बायको माझी चकाचक बाई." असं तो बोलत असतो आणि इकडे आता नंदिनी सुद्धा तो व्हिडिओ बघू लागते. तर जीवा पुढे म्हणतो, "माझी बायको माझी चकाचक बाई माझ्यावरती रुसलेली आहे, चिडली आहे आणि माहेरी निघून आली आहे हो." तर तेव्हा आता इकडे वसू आणि रम्या सुद्धा तो व्हिडिओ आता बघू लागतात. तर जीवा पुढे म्हणतो, "काय आहे ना, घरातली मोठी माणसं असं म्हणतात, की नवरा-बायकोमधलं भांडण, रुसवे-फुगवे, हेवे-दावे हे घराच्या 4 भिंतींच्या आत व्हायला हवेत. 16 डिसेंबरला जे काही घडलं, ते आम्हाला कुणालाही अपेक्षित नव्हतं. पण ते आता घडून गेलेलं आहे. आमचं लग्नाआधीचं प्रेम जगासमोर आलं. पण याच दरम्यान लग्नानंतर आमच्यामध्ये जे काही प्रेम फुललं, त्याला फक्त आमच्या घरातलेच साक्षीदार आहेत. ते प्रेम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याआधीच आमच्यामध्ये ना एक मिठाचा खडा पडला आणि तोच खडा आज तुमच्या साक्षीने मी काढायचं ठरवलेलं आहे आणि त्याची सुरुवात मी आजपासूनच केलेली आहे आणि त्यासाठी आजपासून मी माझ्या बायकोच्या घराबाहेर राहायचं ठरवलेलं आहे. तुम्ही माझ्या मागे माझ्या बायकोचं घर बघू शकता." असं म्हणून तो आता घरसुद्धा दाखवतो आणि आता इकडे नंदिनी वैतागू लागते. तर जेव्हा पुढे म्हणतो, "पुढच्या 21 दिवसांच्या मध्ये मी माझ्या बायकोला मनवण्यासाठी मनावरती घेतलेलं आहे. मी व्रत घेतलेलं आहे पुढच्या 21 दिवसांचं." आणि इकडे ते ऐकल्यानंतर काव्य आणि मानिनी तर हसायलाच लागतात. तर नंदिनी चिडते आणि म्हणते, "हा काय वेडेपणा आहे? पसारा घालायची सवय मोडायसाठी कधी 21 दिवसांचं व्रत करावंसं नाही वाटलं का? नको ते करायला सुचत आहे." असं ती बोलत असते. तर आता इकडे जीवापुढे म्हणतो, "असं म्हणतात ना, की 21 दिवस पुरेसे असतात एखाद्याची सवय लागायला आणि सवय सुटायला सुद्धा. पण या पसारावाल्याला चक्काचक बाईची लागलेली सवय अजिबात सुटणार नाहीये. त्यामुळे पुढच्या 21 दिवसात मी हे व्रत कंप्लीट करणार म्हणजे करणार. कारण माझी आई म्हणते, घेतलेलं व्रत मोडू नको आणि बायकोचा हात सोडू नको." तर मानिनी ते ऐकल्यानंतर म्हणते, "अरे, असं म्हणाले नव्हते मी. शहाणा कुठला? म्हणजे आईचं नाव घेऊन स्वतःची पोळी भाजतोय हा." तर जीवापुढे म्हणतो, "आणि माझ्या बायकोचा हात मिळवण्यासाठी ना मला तुम्हा सगळ्यांच्या हाताची गरज लागणार आहे. असं म्हणतात ना, की प्रेमात आणि सोशल मीडियामध्ये प्रचंड ताकद आहे आणि म्हणूनच हा माझा पहिला व्लॉग आहे. आणि डे 1 इज अ जिवा इन मोतेज हाऊस. आजपासून पुढे 21 दिवस तुम्ही हा माझा प्रवास बघाल." तर तेव्हा पिहूसुद्धा पार्थला म्हणते, "21 दिवस इंटरेस्टिंग आहे ना पार्थ दादा? जीवा दादा किती करतोय नंदिनी वहिनीसाठी." तर आता जेव्हा पुढे बोलू लागतो, "गाईज आणि त्यासाठी ना मला तुम्हा सगळ्यांची हेल्प लागेल. त्यामुळे मी ना तुम्हा सगळ्यांना मनापासून रिक्वेस्ट करतोय. प्लीज, प्लीज माझा हा ब्लॉग लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
तर तेव्हा इकडे पिहू लगेचच म्हणते, "कमेंट तर आम्ही लगेच करणारच." रम्या म्हणते, "निगेटिव्ह कमेंट्स करूयात का?" तर तेव्हा वसू म्हणते, "खरं आहे रम्या, पण एक मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. अगं कितीतरी फेक अकाउंट तयार करावे लागतील." तर तेव्हा रम्या लगेचच तिचा मोबाईल तिच्या हातामध्ये देते आणि म्हणते, "हे घे मग कर." तर तेव्हा वसू म्हणते, "करू का?" असं म्हणून त्या दोघेसुद्धा हसू लागतात आणि एकमेकांना टाळ्या देतात. तर तेव्हा आता जेव्हा इकडे व्हिडिओमध्ये पुढे म्हणतो, "नंदिनी येणार" असं लिहून माझ्या बायकोला म्हणजे नंदिनी देशमुखला टॅग करायला विसरू नका. प्लीज, प्लीज असं तो म्हणू लागतो आणि सगळ्यांना फ्लाइंग किस देतो आणि आय लव्ह यू गाईज असं म्हणतो. तर तेव्हा काव्या तो व्हिडिओ बघितल्यानंतर म्हणते, "शाब्बास, शाब्बास! काय छान व्हिडिओ केलेला आहे." तर पार्थला सुद्धा आता थोडंसं इकडे छान वाटू लागतं आणि आता इकडे मोहितेंच्या घरी नंदिनी थोडंसं पडदा उघडून जीवाकडे बघू लागते आणि तेव्हा जीवाचं लक्ष तिच्याकडे जातं. तर तेव्हा जीवा लगेचच रिक्षामधून खाली उतरतो आणि तिच्याकडे बघून तिला हाय असं करू लागतो. तर तेव्हा नंदिनी लगेचच रागाने पडदा वगैरे बंद करून घेते आणि तेव्हा जीवा थोडासा नाराज होतो. तर नंदिनी आता आतमध्ये येते आणि ती थोडीशी अस्वस्थ झालेली असते मित्रांनो. तर जीवा इकडे बाहेर जरा इकडे-तिकडे फिरत इवळत असतो. तर तेव्हा गुड्डू त्याच्या जवळ येतो आणि त्याला म्हणतो, "जीवा भैय्या ये देखो." तर तेव्हा जीवा म्हणतो, "अरे मला ना वाटलंच होतं यार, की व्हिडिओ नाही चालणार." तर तेव्हा गुड्डू एकदम खुश होतो आणि म्हणतो, "अरे जीवा भैय्या, तुम्ही तर भवकालच माजवून टाकलेला आहे. हे बघा, बघा." असं म्हणून तो मोबाईल त्याच्या हातामध्ये देतो. तर तेव्हा जेव्हा तो मोबाईल आपल्या हातामध्ये घेतो आणि म्हणतो, "अरे काय सांगतो हल." तर तेव्हा गुड्डू म्हणतो, "अरे जीवा भैय्या, तुमच्या व्लॉगने ना पब्लिकला एकदम झणझणून टाकलेलं आहे." तर जीवा एकदम खुश होतो आणि म्हणतो, "अरे भाई जीवागिरी जिंदाबाद." असं तो म्हणत उड्याच मारतो आणि दोघे सुद्धा उड्या मारू लागतात आणि एकमेकांना मिठी सुद्धा मारतात. तर तेव्हा गुड्डू म्हणतो, "हमको कमेंट पढ़ने दो, हमको कमेंट पढ़ने दो." तर तेव्हा जीवा म्हणतो, "अरे तुमको पढ़ना आता है क्या? इधर देना, क्या पढ़ता हूँ मैं बोल रहा है." आणि तेव्हा ते कमेंट वाचत असताना जीवा हसूच लागतो आणि म्हणतो, "अरे कसला व्हायरल झालाय बघ, बघ." आणि ते दोघं सुद्धा खूप खुश होत असतात. तर इतक्यातच आता इकडे शारदा नंदिनीकडे येते आणि म्हणते, "नंदिनी हा व्हिडिओ बघ, व्हिडिओ बघ." तर तेव्हा नंदिनी चिडते आणि म्हणते, "अगं आई मी पाहिलेला आहे जीवांचा व्लॉग. मला ना मिळवायला 21 दिवसांचं व्रत करतायत म्हणे आणि अगं आई जरा त्यांना समजाव. बाबा एवढे ओरडले, हात धरून घराबाहेर काढलं तरी सुद्धा बाहेर थांबलेले आहेत अजून. दिवसभर घराच्या बाहेर रिक्षा घेऊन काय आले आणि आता ब्लॉग काय करतायत? काहीतरी म्हणे नंदिनी येणार. मी नाही येणार. बाबा झोपलेत म्हणून. नाहीतर ना त्यांना कळालं ना, तर ते चांगलंच तांडव करतील. प्लीज जरा बोल ना जीवांशी आणि जीवांचा व्हिडिओ दाखवू नकोस गं मला." तर तेव्हा शारदा तिला म्हणते, "अगं झालं का तुझं बोलून? आता मी बोलू का?" अगं आरूच्या कॉलेजमध्ये ना तिला पांढरा ससा दिसला होता. त्याचा व्हिडिओ पाठवला होता तिने. तो दाखवायला आले होते मी. आणि तुला जीवांचा एवढा राग येतोय, तर मग त्यांचा व्हिडिओ का बघत बसली होतीस तू? असं ती विचारते. तर तेव्हा नंदिनी आता आपले डोळे थोडेसे खाली घालते आणि काही न बोलता आता तिथून निघून जाते आणि शारदाने बरोबर नंदिनीला पकडलेलं असतं आणि ती आता हसते आणि त्यानंतर आता ती नंदिनी येणार असं म्हणून ती टॅग करते आणि म्हणते, "नंदिनी लवकरच जा गं जीवाकडे." तर आता इकडे मानिनीने जीवाला फोन लावलेला असतो आणि ती त्याच्यावरती ओरडत असते. म्हणजे, "अरे जीवा तू रिक्षात राहणार आहेस? अरे जीवा तुला वेड लागलेला आहे का? तू ही रिक्षा कुठून आणलेली आहेस?" तर तेव्हा जीवा म्हणतो, "अगं आई तू रिक्षा रिक्षा काय लावलेला आहेस?" "अगं माझ्या रिक्षाचं नाव डार्लिंग आहे." तर तेव्हा मानिनी त्याला म्हणते, "आणि तुझं नाव आहे जीवा विक्रम देशमुख. देशमुखांचा मुलगा आहेस तू आणि असा रिक्षात राहणार आहेस का? काय काय करतोयस तू?" आणि नंदिनी पण जरा अतिच करते, असं नाही वाटत का तुम्हाला? तर आता मला ना सांगा, रात्रभरासाठी तिला घरात घेता येत नाही का तुला? तर तेव्हा जीवा म्हणतो, "अगं आई, ओके, ओके, चिल, चिल, चिल. कशाला एवढी चिडतेस तू? आणि रिक्षात राहणं हे एवढं काही अवघड नाही अगं." तर मानिनी आता त्याच्यावरती परत ओरडते आणि म्हणते, "गप्प बस. आधी ती रिक्षा ना तू कुठून आणलीस ते सांग बरं मला." तर तेव्हा जीवा म्हणतो, "अगं आई, 1 मिनिट, 1 मिनिट. चिल, चिल. मी सांगतो तुला. अजिबात टेन्शन घेऊ नकोस. मी ना एक जुगाड केलेला आहे. माझ्या ओळखीचा एक रिक्षावाला आहे. तो एका महिन्यासाठी गावी गेलेला आहे. ही त्याचीच रिक्षा आहे. ही त्याच्याकडूनच आणलेली आहे मी. आणि तसंही माझ्या आणि नंदिनीच्या युनिव्हर्समध्ये ना रिक्षाला एक वेगळंच महत्त्व आहे गं. हे तुला नाही कळणार. त्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नकोस. आणि मला सांग स्वतः हा विक्रम देशमुख त्याच्या रुसलेल्या बायकोला मनवण्यासाठी म्हणजेच मानिनी देशमुखला मनवण्यासाठी वॉचमनच्या केबिनमध्ये राहू शकतो. तर तेव्हा या जीवाला रिक्षात राहायला काय हरकत आहे?
असं तो सांगत असताना इकडे काव्या तर ऐकते आणि ती मोठमोठ्याने हसू लागते. तर मानिनी तिच्यावरती ओरडते, "गप्प बस." आणि जीवाला म्हणते, "हे पण तुला विक्रमनी सांगितलं का?" तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "अगं हो." तर काव्या हसतच असते इकडे. तर जेव्हा म्हणतो, "माझे हे जे काही उद्योग आहेत ना, ते इन्स्पायर्ड बाय विक्रम देशमुख आहेत." तर मानिनी म्हणते, "विक्रमना तर मी नंतरच बघीन. मला ना तर खरं तर नंदिनीचे कान धरावेसे वाटत आहेत." आणि ती काव्याला म्हणते, "जरा तू फोन लाव गं नंदिनीला, मी बोलते तिच्यासोबत." तर जेव्हा तिला थांबवतो आणि म्हणतो, "अगं आई, आई, एक मिनिट, 1 मिनिट, तू जरा ऐकतेस का माझं?" तर काव्या म्हणते, काव्यासुद्धा तिला म्हणते, "अहो शांत व्हा ना जरा, ऐका ना जरा तो काय म्हणतोय ते." तर मानिनी म्हणते, "ऐकायचं काय आहे त्याच्यामध्ये? नाही, नाही. हे बघ तुला त्रास झालेला मी नाही बघू शकत जीवा. तुला आता कळत नाहीये. तू रिक्षामध्ये कसा राहणार आहेस? अरे रिक्षामध्ये झोपलं वगैरे तर पाठ अवघडेल तुझी. रात्रीचे डास चावतील तुला. थंडी आहे सध्या. तुला थंडी वाजेल. आणि या सगळ्याची तुला सवय नाहीये. तू असं का करतोयस? हे बघ जेव्हा तुझं मिशन वगैरे सगळं काही ठीक आहे. पण तुला त्रास झालेला नाही बघणार मी." तर तेव्हा जेव्हा तिला परत थांबवतो आणि म्हणतो, "आई, आई प्लीज माझं ऐकशील का? अगं होऊ देत ना मला थोडासा त्रास. एक तर ना आधीच आम्ही नवऱ्यांना खूप बदनाम असतो. म्हणजे ना आमच्यावरती सहज शेरे मारले जातात, की तुम्ही नवरे ना बायकोंच्यासाठी काही एफर्ट्स घेत नाही. पण मी जो काही शिवधनुष्य उचललेला आहे ना, त्यामुळे समाजामध्ये ना एक वेगळाच बदल घडू शकतो. म्हणजे आज मी नंदिनीसाठी जे काही एफर्ट्स घेतोय ना, तेच एफर्ट्स जगातले नवरे त्यांच्या बायकोसाठी घेतील. म्हणजे तूच विचार कर ना, जगामधले नवरे बायकोसाठी ना काय पण म्हणत एक प्रेमाचं नवीन टोक गाठतील आणि या सोशल एफर्ट्समुळे डिव्होर्स टोक गाठणाऱ्या नात्यांना ना कोर्टाची पायरी चढावीच लागणार नाही. हो का नाही? सांग बरं." असं तो बोलत असताना काव्य तर खूप इम्प्रेस होते आणि म्हणते, "क्या बात है जीवा! व्हेरी गुड थॉट." तर तेव्हा मानिनी सुद्धा म्हणते, "बोलणं तुला बोलण्यात कोणी हरवू शकले का? आजवर ठीक आहे. आता ना तू एवढं सगळं काही म्हणतोयस ना, तर ठीक आहे. तू ना तुला हवं ते कर. पण जरा काळजी घे ना स्वतःची आणि तुला काही लागलं ना, तर तू मला लगेच कळवणार आहेस." तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "आई, आई ऐक ना प्लीज, प्लीज. तू नंदिनीवरती चिडू नकोस. काय आहे ना, ती माझ्यावरती चिडलेली आहे. पण तिला माझी काळजीसुद्धा तितकीच आहे गं. त्यामुळे प्लीज." तर मानिनी म्हणते, "हो, हो. हे मलाही मान्य आहे. नंदिनीला तुझी काळजी वाटत असणार हे खरंच मान्य आहे. ठीक आहे बाबा, तुला कर. तुला जे काही हवं आहे ते कर. ऑल द बेस्ट. गुड नाईट." असं म्हणून ती आता जीवाला सुद्धा गुड नाईट करते आणि तेव्हा जीवा सुद्धा गुड नाईट म्हणून फोन ठेवून देतो. तर मानिनी आता काळजीपोटी थोडंसं डोळ्यामध्ये तिच्या पाणी आलेलं असतं. तर काव्या आता तिला आपल्या जवळ घेते आणि म्हणते, "अरे बास आता. नका आता तोंड पाडून बसू आणि एक टेन्शन घेऊ नका तुम्ही सगळं काही. सगळं काही व्यवस्थित होणार आहे. खरंच मला पार्थ देशमुख परत मिळणार आहेत आणि जीवाला नंदिनी ताई." असं ती सांगत असते तर मानिनी विचारते, "खरंच असं होईल ना?" तर आता काव्या अगदी मानिनीसारखं ती 2 बोटं वगैरे तिच्यासमोर धरते आणि म्हणते, "एक बोट निवडा बरं." तर मानिनी घाबरत-घाबरत एक बोट निवडते. तर काव्या खुश होते आणि म्हणते, "आमचं मिशन सक्सेसफुल होणार. जीवा नंदिनी ताईला जिंकणार आणि मी पार्थ देशमुखांना परत मिळवणार." असं म्हणून आता या दोघीसुद्धा एकमेकींना मिठी मारतात आणि खूप खुश झालेले असतात. तर तेव्हा आता तेव्हाच तिथे सर्व काही पार्थ तिथे बाजूला उभा राहून बघत असतो आणि या दोघींना ते माहिती नसतं. तर इकडे आता नंदिनी जेवण करायसाठी म्हणजे नंदिनी ताटामध्ये भात आणि वरण घेत असते. इतक्यातच शारदा तिथे येते आणि नंदिनीला म्हणते, "अगं काय हे नंदिनी, तू परत कुकर लावलास? अगं सगळ्यांची जेवणं तर झालेली होती ना." असं ती बोलत असते. तर तेव्हा नंदिनी आता ताट तयार करते आणि शारदाला म्हणते, "आई हे ताट घे आणि बाहेर नेऊन दे जा." तर शारदा विचारते, "पण कोणाला?" तर नंदिनी म्हणते, "जो बाहेर आहे ना त्याला." म्हणजे ती जीवाचं नावसुद्धा घेत नाही. पण त्याच्यासाठी तिने ताट वगैरे तयार केलेलं असतं मित्रांनो. तर शारदा म्हणते, म्हणजे बरोबर नंदिनीला ती खेचू लागते. म्हणते, "अगं तो वॉचमन येऊन 1 दिवससुद्धा नाही झाला. तुला एवढी काळजी वाटते का त्याची?" असं तिने म्हटल्यानंतर नंदिनी एकदमच म्हणते, "अगं वॉचमनसाठी नाही, जीवांच्यासाठी आहे ते." आणि असं तिने म्हटल्यानंतर तिच्या लक्षात येतं आणि परत ती आपलं तोंड फिरवते. तर तेव्हा शारदा म्हणते, "चला तुझ्याच तोंडून आलं ना ते बरं झालं आणि नसतं नसतं आलं ना तरीसुद्धा कळलं होतं मला. कधी-कधी माणसाचे डोळे ना खूप पारदर्शक होतात. जे मनात असतं ना ते आरपार दाखवतात. तुझे डोळे तुझं ऐकत नाहीयेत हं नंदिनी. मनातली काळजी भरून आलेली आहे डोळ्यामध्ये." आणि तिला तर ती परत विचारते, "निघू का मी नवऱ्याला काही निरोप द्यायचा आहे?" तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते, "काही सुद्धा निरोप नाहीये. तू जा बरं." आणि तर तेव्हा शारदा आता चाललेली असते. तर नंदिनी तिला थांबवते आणि म्हणते, "आणि आई त्यांना म्हणावं लगेच हात खुपसू नका जेवणामध्ये. भात गरम आहे. भात भाजेल उगाच."
तर तेव्हा शारदासुद्धा "बरं, बरं" असं म्हणते आणि जीवासाठी जेवण घेऊन बाहेर जाते. तर नंदिनीला थोडंसं रडू आलेलं असतं मित्रांनो. जीवाची काळजी तिला खूप वाटत असते. तर आता इकडे देशमुखांच्या घरामधला सीन त्यांनी दाखवलेला आहे. त्यांनी आता म्हणजे पार्थ आपलं काम करायसाठी बसत असतो आणि तेव्हा तो त्याचं ड्रॉइंग बुक उघडतो, तर तिथे त्याला काव्याचं ते स्केच सापडतं. म्हणजे त्याने जे स्केच काढलेलं असतं काव्याचं ते त्याला सापडतं आणि तो आता त्या स्केचकडे बघत राहतो आणि तेव्हा त्याला तो क्षण आठवतो ज्यावेळेस काव्याने ते स्केच पहिल्यांदा बघितलेलं असतं आणि ती म्हणालेली असते, की "माझ्यापेक्षा तर गोडच आहे ही तुमची काव्या 2.0" आणि पार्थ आता तिथून उठतो आणि ते स्केच असं आपल्यासमोर धरून तो फाडणारच असतो. इतक्यातच आता त्याचं प्रतिबिंब तिथं येतं. म्हणजे जसं जीवाचं येत असतं, तसं आता पार्थचं प्रतिबिंब तिथं येतं आणि ते एकदम पार्थला थांबवत म्हणतं, "अरे फाडू नकोस, फाडू नकोस." तर तेव्हा पार्थ त्याला विचारतो, "तू कोण आहेस आणि इथे काय करतोयस?" तर तेव्हा ते प्रतिबिंब म्हणतं, "मी ना काव्याचा ग्रीन फ्लॅग आहे आणि मी काय करतोय? अरे मी माझ्या मांजरीचं क्रीम लावतोय. हे नाईट क्रीम आहे ना, पण हे डेला सुद्धा लावतात बरं का, असं माझ्या मांजरीनेच सांगितलेलं आहे. हे क्रीम जेव्हा माझी मांजर लावते ना, तेव्हा खूप सुंदर आणि खूप गोड दिसते. आणि हे क्रीम तुला सुद्धा लावलं होतं ना रे? आणि अचानक बाबा आले होते असं त्या प्रतिबिंबाने सांगितल्यानंतर पार्थला तो क्षण आठवतो, की जेव्हा विक्रम आलेला असतो आणि काव्या पार्थला ती नाईट क्रीम लावत असते. तर तेव्हा आता पार्थ आपलं तोंड थोडंसं फिरवतो वगैरे आणि आता हे सगळं काही आठवल्यानंतर त्याचं प्रतिबिंब तर पार्थकडे बघून हसत असतं. तर तेव्हा पार्थ त्याला म्हणतो, तो तो पार्थ वेगळा होता. तर त्याचं प्रतिबिंब त्याला म्हणतं आणि ती काव्यासुद्धा वेगळी होती. सतत तुझ्यावरती चिड करायची ना, तर तेव्हा तुझे एफर्ट्स त्यांच्यापर्यंत पोहोचत नव्हते. जसे त्यांचे एफर्ट्स तुझ्यापर्यंत आत्ता पोहोचत नाहीयेत. तर पार्थ म्हणतो, "तो प्रश्न नाहीच आहे." तर त्याचं प्रतिबिंब म्हणतं, "बरोबर. प्रश्न तो नाहीच आहे. प्रश्न हा आहे, की तू स्वतःवर आणि काव्यावरती किती रागावलेला आहेस?" तर पार्थ म्हणतो, "रागावलेला नाहीये, मी दुखावलेला आहे." तर त्याचं प्रतिबिंब विचारतं त्याला, "का त्यांनी भूतकाळ सांगितला नाही म्हणून का? पण त्यांनी प्रयत्न तर केले होते ना पार्थ. तुझ्याबरोबरचं नातं तेव्हाही त्यांना हवंच होतं. हे कळत नाहीये का तुला?" तर तेव्हा पार्थ म्हणतो, "मला आता काहीच नको आहे. हे नातंही नको आहे आणि कोणाच्यामध्ये गुंतायचं सुद्धा नाहीये मला." तर पार्थचं प्रतिबिंब म्हणतं, "तरीही तू त्यांच्यामध्ये गुंतत जाणार आहेस हे नक्की. तिच्यात आणि तुझ्यात तू कितीही बांध घातलेस ना, तरीसुद्धा तो बांध ओलांडून काव्या तुझ्यापर्यंत पोहोचणार. तुला कळत नाहीये का? हे दिसत नाहीये? बरं मला सांग, कधी सुकावणारं वादळ बघितलेलं आहेस का तू?" तर तेव्हा पार्थ नाही असं म्हणतो. तर त्याचं प्रतिबिंब म्हणतं, "मग काव्याकडे बघ." आणि विचारतं, "कधी तुझ्या प्रेमाने फुललेलं फूल बघितलेलं आहेस का?" तर तेव्हा पार्थ नाही असं म्हणतो. तर तेव्हा त्याचं प्रतिबिंब परत म्हणतं, "मग काव्याकडे बघ." काय आहे ना काव्या, ती जीवाला आऊजाऊ करत होत्या. कारण त्यांच्यामधलं नातं अवघडलेलं होतं. पण आता जीवाला त्या नंदिनीसोबतच बघतायत आणि त्यांना फक्त तूच हवा आहेस हे समजून घे. तुला आणि नंदिनीला आपला जोडीदार म्हणून मान्य केलेलं आहे दोघांनी सुद्धा. तेही मनापासून. काय आहे ना पार्थ, आता जीवा फक्त मित्रच आहे तिचा आणि नात्याने दीर आहे. हे बघ, लग्न झाल्यानंतर नंदिनीने जो तुझ्या बाबतीत ठामपणा दाखवलेला होता ना, तोच आता काव्या जीवाच्या बाबतीत दाखवत आहेत. त्यांच्या मनामधला गोंधळ आता संपलेला आहे. मिस्टर आर्किटेक्ट, आता तुम्ही ना कधी मूव्ह ऑन होणार आहात? काय आहे ही काव्या 2.0 ना तुम्हाला प्रेमात पाडायला लावणारच, असं ते प्रतिबिंब बोलत असतं. तर तेव्हा पार्थ त्या स्केचकडे बघत असतो आणि तेव्हा परत जेव्हा त्या प्रतिबिंबाकडे बघतो, तर तेव्हा ते गायबच झालेलं असतं आणि पार्थ आता आजूबाजूला त्याला शोधू लागतो आणि परत त्या काव्याच्या स्केचकडे बघू लागतो. तर इकडे आता मोहितेंच्या घरात बाहेर गुड्डू खूप रडत असतो आणि म्हणत असतो म्हणजे तो व्हिडिओ तयार करत असतो आणि त्या व्हिडिओमध्ये बोलत असतो, "अरे भाई हमको खूप भूख लग रही है, पर खाना तो खिलाने वाला यहाँ कोई भी नहीं है. हमको तो भाई" असं तो म्हणून जोराने रडत असतो आणि म्हणतो, "अब ना हम ज़्यादा नहीं बोलते, नहीं तो हम फिर से रो पड़ेंगे." असं म्हणून तो आता व्हिडिओ बंद करतो. तर तेव्हा जेव्हा त्याच्याजवळ आलेला असतो आणि म्हणतो, "ना, ना रे मुन्ना, ऐसे नहीं रोते यार आणि कशाला असले रडके व्हिडिओ बनवतोस रे तू?" तर तेव्हा गुड्डू एकदम नॉर्मल होतो आणि म्हणतो, "जेव्हा भैय्या, माझी ती पिंकी आहे ना, त्याला माझा हा व्हिडिओ बघून माझ्यासाठी बुरा लागायला पाहिजे, म्हणून मी हा व्हिडिओ बनवला." तर जेव्हा म्हणतो, "काय 1 मिनिट, म्हणजे तुला भूक लागलेली नाहीये, तू नाटक करतोयस?" तर तेव्हा गुड्डू म्हणतो, "हो, माझा पेट तर कधीच भरलेला आहे. ते मी संध्याकाळी भेळ खाल्ला होता ना,
तर तेव्हा जीवा म्हणतो, "होय काय? ठीक आहे रे. तुझ्या जेवणाचं तर झालेलं आहे. माझ्या जेवणाचं काय? हे बघ मोबाईलसुद्धा स्विच ऑफ झालेला आहे. नाहीतर ना ऑनलाईन मी ऑर्डर केली असती आणि इथे दुसरी चार्जिंगची सोयसुद्धा नाही आहे. आता काय करू?" आता जेवणाचं असं म्हणतो थोडासा कासावीस झालेला असतो, म्हणजे त्याला भूक खूप लागलेली असते आणि इतक्यातच मित्रांनो आता शारदा तिथे जेवण घेऊन येते आणि जीवाला विचारते, "वरण-भात खाणार का?" आणि नंदिनीसुद्धा तिथून पडद्याच्या आडून डोकावून बघत असते, की शारदा जेवण घेऊन गेलेली आहे का तिथे? तर आता जेव्हा ते जेवण बघितल्यानंतर खुश होतो. तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता जीवा जेवत असतो आणि अगदी नंदिनीने सांगितल्याप्रमाणे एकदमच तो भातामध्ये हात घालतो आणि त्याला भाजतं. तर तेव्हा शारदा म्हणते, "नंदिनी म्हणालेलीच होती, त्यांना म्हणावं एकदम हात घालू नका, भाजेल." आणि शारदाने मुद्दामूनच त्याला हात भाजू दिलेला असतो. तर जेव्हा विचारतो, "ती खरंच असं म्हणाली का?" तर शारदा म्हणते, "हो, अहो तुमची काळजी आहे तिला आणि आतासुद्धा बाल्कनीमधून ना ती बघत असेल तुम्हाला." असं ती म्हणत असते आणि जीवा बरोबर बाल्कनीकडे बघतो. तर नंदिनी त्याला बघतच असते आणि आता इकडे काव्या तर तिने जो काही बोका ऑर्डर केलेला असतो, त्याला ती आपल्या शेजारी झोपवते आणि म्हणते, "तू आणि मी आपण आता एकत्र असणार आहोत बोक्या." आणि त्यानंतर ती गुड नाईट बोक्या असं म्हणते, तर तेव्हा पार्थ दचकून उठतो आणि तिच्याकडे बघूच लागतो. तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.